सरकारी संस्थांच्या कांदा खरेदीमध्ये 54 कोटींचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आलेला आहे। नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांनी खरेदी केलेल्या कांद्यामध्ये मोठी तफावत आढळली आहे। प्रत्यक्ष तपासणी 29,740 टन कांदा गायब असल्याचं समोर आलंय आणि या घोटाळ्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी शासनाकडे थेट कारवाईचा अहवाल पाठवलाय। मात्र सरकारने अद्याप दोषींवर कुठलीही कारवाई केलेली नाही। तर याच संदर्भात अधिक माहिती घेतोयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, नाफेड आणि एनसीसीएफने मागच्या वर्षी जी कांदा खरेदी केलेली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे। मागच्या वर्षी नाफेड आणि एनसीसीएफ कडून जवळपास 48 संस्थांच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करण्यात आलेली होती। मात्र या कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर राज्य सरकारनं या खरेदी केंद्रांच्या तपासणीसाठी दक्षता पथकाची नियुक्ती केलेली होती। या दक्षता समितीकडून या खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी केलेला कांदा, कागदोपत्री खरेदी दाखवण्यात आलेला कांदा याची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये प्रत्यक्ष कागदावर खरेदी केलेला कांदा आणि त्या ठिकाणी खरेदी केंद्रांमध्ये साठवलेला कांदा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आलेली होती। सोबतच कांद्याची जी गुणवत्ता आहे ती देखील नाफेड आणि एनसीसीएफने ठरवून दिलेल्या गुणवत्तेपेक्षा कमी असल्याचं देखील समोर आलेलं होतं। जवळपास 30,000 क्विंटल कांद्याच्या यामध्ये गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 54 कोटींचा हा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा अहवाल यात दक्षता समितीने राज्य शासनाला पाठवलेला आहे। त्यामुळे आता अशा पद्धतीने नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करणाऱ्या या संस्थांवर आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहिलं, कांदा खरेदीमध्ये 54 कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि कांदा खरेदीमध्ये गत वर्षीच्या खरेदीत 29,740 टनांची तफावत आढळते। तर दुसरीकडे केंद्र सरकारने बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदीचा दर 15 रुपये 80 पैशावरनं 16 रुपये 50 पैसे प्रति किलो केलेला आहे। आजपासून हा नवीन दर लागू करण्यात आला असून सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लागवडीचा वाढलेला खर्च लक्षात घेता 30 रुपये प्रति किलो खरेदी दराची मागणी केलेली आहे। कांदा खरेदीचा दर आता प्रति किलो 16.5 रुपये करण्यात आलेला आहे, जो पूर्वी 15 रुपये 80 पैसे होता, म्हणजे प्रति किलो 70 पैशांची वाढ करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच लागवडीचा खर्च, वाहतुकीचा खर्च लक्षात घेता कांद्याला प्रति किलो 30 रुपये एवढा भाव मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत।